नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1991 साली भारतीय जनगणना आयोगाने भारताच्या भूभागाची 4 प्राकृतिक विभागात विभाजन केलं. त्यापैकी मैदानी, की जो सर्वात सपाट समुद्र सपाटीपासून कमी उंचीवरचा भाग आहे, त्यांनी भारताच्या एकूण भूभागापैकी 43% प्रदेश व्यापलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पठार. पठार म्हणजे विस्तृत साधारणतः सपाट भूभाग, पण जो समुद्र सपाटीपासून 305 ते 915 मीटर उंचीवर आहे. त्यांनी भारताचा भाग व्यापलेला आहे 27.7%. त्यानंतर येतो डोंगराळ प्रदेश. डोंगराळ प्रदेश म्हणजे समुद्र सपाटीपासून उंचावरचा पण निमुळता होत जाणारा प्रदेश, की ज्यामध्ये आपल्याला 305 ते 2135 मीटर उंचीचा भाग आढळतो आणि त्यांनी 18.6% भाग व्यापलेला आहे. आणि सर्वात शेवटी पर्वतीय प्रदेश, असा अतिउंच भाग की जो निमुळता आहे आणि त्याची उंची 2135 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यांनी भारताचा एकूण 10.7% भूभाग व्यापलेला आहे.